बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. नीट पेपर लीक प्रकरणात दोषींना कडक शिक्षा व्हावी, बसपाची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन सादर. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. नुकत्याच पार पडलेल्या नीट या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप सरकटे यांनी म्हटले आहे की बहुजन समाजातील विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पालकही अत्यंत हालापेष्टा सहन करून मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असतात. मात्र शासन आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रश्नपत्रिका फुटीसारखे प्रकार घडत असून ही अत्यंत लज्जास्पद आणि देशद्रोही बाब आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासोबतच पुन्हा होणाऱ्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च व आवश्यकतेनुसार निवास व्यवस्था शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. खासदार इंजिनियर रामजी गौतम तसेच प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 मे 2026 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप सरकटे, मलकापूर विधानसभा अध्यक्ष रवींद्र साठे, बुलढाणा विधानसभा अध्यक्षा रंजनाताई सपकाळ, कॅप्टन कैलास खिल्लारे, मलकापूर विधानसभा महासचिव प्रशांत इंगळे, बुलढाणा विधानसभा सचिव सविताताई इंगळे, मायाताई मिसाळ, बुलढाणा विधानसभा कोषाध्यक्ष उमेश मेढे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी उमेश मेढे.